हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर इथे ना सकाळी जे मी ड्रिंक पिते ना, तर ते रात्रीच भिजत घातलं होतं आणि ते उकळण्यासाठी मी ते गॅसवरती ठेवलं होतं. तर आता हे ड्रिंक का घेते, कशासाठी घेते, याचा काय फायदा आहे ना, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच. तर इथं ना डब्याची पण तयारी लागलीच करायला घेतली. आज मला बनवायची होती इडली. तसं तर ना विराजला डब्यामध्ये इडलीपेक्षा जास्त डोसाच आवडतो, तर मला डोसाही बनवायचा होता आणि नाश्त्यासाठी इडली पण मला बनवून घ्यायची होती. तर मग त्याची तयारी करायला घेतली. इथं बॅटर पण छान फर्मेट झालं होतं. आता इडलीला जेवढे रात्री कष्ट असतात ना, तेवढेच दुसऱ्या दिवशी पण बनवताना कष्ट असतात, कारण चटणी सांबार हे ते बनवावंच लागतं. आता इथं मी बनवायला ठेवलेलं हे ड्रिंक पण छान बॉईल होत होतं, पण हे तोपर्यंत उकळायचं असतं जोपर्यंत अर्धं होत नाही. हे सगळं होत होतं, तर तोपर्यंत मग गॅलरीत येऊन थोडा वेळ थांबले. नंतर पाहिलं तर काय ते सगळं बॉईल होऊन झालं होतं. थोडंसं कोमट केलं आणि गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घालून घेतला. आता हे ड्रिंकचा यूज काय आहे, तर हे ना पोटावर चरबी असेल, खूप जास्त जाडी असेल, बेबी कन्सीव्ह होत नसेल किंवा पिरियड्स येत नसतील, पिरियड्स रेग्युलर नसल्यामुळे बाळ होत नसेल, तर या सगळ्यासाठी ना हे औषध खूप जास्त युजफुल आहे. मी स्वतः हे ट्राय केलेलं आहे आणि याच्याने ना PCOD PCOS जरी असेल, जे औषध गोळ्यांनी पण ट्रीट होत नाही लवकर, तीसुद्धा बऱ्यापैकी ट्रीट व्हायला मदत होते. तर याची जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. इथे ना मग बटाटे पण बॉईल करायला ठेवले. असे छिद्र पाडून बटाटे उकडायला टाकल्याच्यानंतर ते लवकर शिजले जातात. आणि रात्री मी भिजत घातले होते हे वाटाणे आणि त्यात थोडे चणे, ते सुद्धा मी उकडायला टाकले, कारण ते भाजीमध्ये खूप जास्त छान लागतात. आता किचन कट्टा असल्यामुळे ना या पोलपाटचा तर काही यूज होत नाही, पण मग मी त्याचा चॉपर बोर्ड म्हणून यूज करते. सांबार इकडे ना मस्त असं रेडी झालं होतं आणि बटाटे पण छान बॉईल करून झालेच होते. आणि इथं चटणी, मस्त अशी चटणी आणि इडली पण रेडी होती. पण मला ना त्याला डब्याला डोसा आणि बटाट्याची भाजी काही देता आली नाही, कारण त्याला ना हिरवी मिरची टाकलेली बटाट्याची भाजी आवडते. पण हिरवी मिरची ना संपली होती, त्याच्यामुळे त्याला म्हणलं की बाळा दुपारी नक्की बनवून देते, आणि गुणी बाळ ऐकलं पण माझं. इथं मस्त ना अशी टी व्हीवर गाणी लावून दिली आणि पुढच्या कामाला लागले. सगळ्यात आधी तर सगळ्या रूमा वगैरे साफ करून घेतल्या. टीव्हीवर ना धडकन मूवीमधल्या अंजलीची गाणी लागली होती. मग काय, ती पण अंजली आणि मी पण अंजली, जरा जास्तच उत्साह आला. मग लागलीच फरशी पण क्लीन करायला घेतली. अशा प्रकारे गाणी ऐकत ऐकत ना सगळी कामे आवरून घेतली. तर असा होता माझा आजचा काहीसा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना, ते पण मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.